नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आज व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ नेमका कशाबद्दल आहे। हो, तर तीच परीक्षा जी 7वीतून 8वीत गेलेल्या प्रत्येक मुलाला द्यावीशी वाटते आणि ज्याच्यातून आपल्याला तब्बल 60,000 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळू शकते, अशी परीक्षा NMMS। तर त्याचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रतेच्या अटी काय आहेत, किंवा आपल्याला स्कॉलरशिप भेटण्यासाठी किती मार्क्स आपल्याला पडणं गरजेचं आहे, गेल्या वर्षी किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती, त्याचबरोबर अभ्यास तर करायचा आहे पण पुस्तकं कोणती वापरू किंवा कशा पद्धतीने अभ्यास करू याचीही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मराठा, कुणबी मराठा अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फक्त पात्र जरी झाला तरी सारथीच्या माध्यमातून तब्बल 38,400 एवढी रक्कम स्कॉलरशिप म्हणून तुम्हाला मिळणार आहे। तर त्याचीही आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे। चला तर सुरू करूयात PPTच्या माध्यमातून NMMS परीक्षेची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे। चला तर पाहूया याच्याबद्दलची माहिती। आपल्या या व्हिडिओमध्ये काय काय पाहायचं आहे, तर सुरुवातीला अर्ज कसा आणि कोणाला करता येणार, त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी किंवा या परीक्षेला बसण्यासाठी पात्रता काय आवश्यक आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम कोणता असणार आहे, शिष्यवृत्ती नेमकी किती मिळणार, कशा स्वरूपात मिळणार आणि पुस्तकं कोणती वापरू, हे मुलांचे प्रश्न आहेत। ठीक आहे, तर हे प्रश्न आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवायचे आहेत। तत्पूर्वी आणखी एकदा विनंती करतो की जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लगेचच आपल्या मित्रांना शेअर करा जे आता 7वीतून 8वीत येत आहेत, कारण ही परीक्षा 8वीचेच मुलं देऊ शकतात। ठीक आहे, त्याचबरोबर कोणी पालक ऐकत असतील त्यांनी सुद्धा आपल्या मित्रांच्या मुलांसाठी त्यांच्याबरोबर शेअर करा, ही तुम्हाला आणखी एकदा विनंती करतो। चला सुरू करूयात। आता NMMS परीक्षा म्हणजे नेमकं काय, तर NMMS काय बघा, नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम ही एक योजना आहे, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना। म्हणजे जे काही दुर्बल घटक आहेत समाजातले, ज्यांच्याकडं आर्थिक काय म्हणू आपण त्याला सुबलता नाही किंवा ते एवढे सक्षम नाहीत, अशांना मदत म्हणून सरकार ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे। ठीक आहे, तर हे आहे NMMS। त्याच्यानंतर आता या परीक्षेचा उद्देश काय, ही परीक्षा का घेतली जाते, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आर्थिक सहाय्य। बरोबर आहे, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करायचे की जे विद्यार्थी शिकण्याची प्रचंड इच्छा त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये तसं कॅलिबर आहे, परंतु त्यांच्याकडं तेवढा पैसा किंवा पुढच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्याच्यामुळे ते विद्यार्थी कदाचित या प्रवाहापासून दूर जात आहेत, तर त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं हा उद्देश या परीक्षा घेण्यामागचा पहिला आणि महत्त्वाचा आहे। नंतर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध, जे काही एक्स्ट्रॉर्डिनरी स्टुडंट्स आहेत, खूप हुशार आहेत, परंतु पुन्हा एकदा तिथंच आर्थिक अक्षमतेमुळं किंवा आर्थिकरित्या ते तेवढे सक्षम नसल्यामुळं कदाचित ते त्या प्रवाहापासून लांब राहत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचा शोध घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्त्वाचा उद्देश। आणि त्याचबरोबर जी शाळेमध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या विविध कारणांमुळं जी काही गळती होते विद्यार्थ्यांची, ठीक आहे, विद्यार्थी संख्येची, तर ती गळती रोखता यावी, हा सुद्धा एक या NMMS परीक्षा घेण्यामागचा काय आहे उद्देश आहे। ठीक आहे, आता बघा लाभार्थी विद्यार्थी नेमके किती असतात। ठीक आहे, तर काय असतं बघा, दरवर्षी भारतातून 1 लाख विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते। म्हणजे भारतातून बघा एकूण 1 लाख विद्यार्थी काय केले जातात, दरवर्षी निवडले जातात। 1 लाख विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते दरवर्षी। त्यापैकी महाराष्ट्राला कितीचा कोटा मिळाला बघा, 11,682। 11,682 मुलं ही महाराष्ट्रातून निवडली जातात या परीक्षेत उत्तीर्ण झालेली, ज्यांना स्कॉलरशिप दिली जाईल। आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्याचा सुद्धा कोटा ठरलेला आहे, म्हणजे आपले जेवढे जिल्हे त्या जिल्ह्यांचा सुद्धा कोटा प्रत्येकाचा काय आहे ठरलेला आहे। आपलं टार्गेट एकच आहे, आपल्याला या 11,682 मध्ये जाऊन बसायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या पेजवर येऊयात आपण। लाभार्थी विद्यार्थ्याला आता काय नेमका लाभ आहे, तर 5 वर्षासाठी प्रतिवर्ष 12,000, म्हणजे तसं बघायला गेलं तर महिन्याला 1,000 रुपये प्रमाणे 5 वर्षासाठी 60,000 रुपये एवढी अमाऊंट विद्यार्थ्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये दिली जाते। शाळेकडं नसते किंवा कुठल्याही नाही, त्या विद्यार्थ्याच्या खात्यावरती काय केली जाते, ती रक्कम डायरेक्ट
जमा केली जाते, ठीक आहे. त्याच्यामुळे तिथं कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप तुम्हाला असत नाही. तुम्ही तेवढे मार्क घेतले, तुम्हाला ते पैसे दरवर्षी 12,000 रुपये काय होणार आहेत, येणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर वळूयात पुढच्या गोष्टीकडं. आता पुढची गोष्ट आहे पात्रता, ठीक आहे. या परीक्षेला तुम्हाला बसायचं, पण तुम्ही त्या परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहात का हे पण पाहणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी आपण सुरुवातीला पाहूयात. पहिली अट काय बघा, आई वडील दोघांचं मिळून उत्पन्न जे आहे ना ते किती असलं पाहिजे, 3,50,000, ज्याला आपण 3.5 लाख म्हणतो. 3.5 लाखापेक्षा जास्त नसावं. जर तुमचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या परीक्षेला बसता येणार नाही. आणि ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलमधून तुम्हाला काय करावं लागणार आहे, काढावं लागणार आहे. म्हणजे तेवढं उत्पन्न, त्याच्या कमी उत्पन्न तुमचं असलं पाहिजे. ही अट आधी 1.5 लाखच होती, आत्ता ही अट एवढ्यात काय केलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी संख्यासुद्धा बसणारी काय आहे, वाढलेली आहे. म्हणजे पहिला मुद्दा आय होप की क्लिअर झाला असेल. 3.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे का, आहे, ओके, तुम्ही बसू शकताय, काही अडचण नाही. नोकरीत जर एखादं पालक असेल तर त्या पालकांनी आपापल्या आस्थापना प्रमुखांचा दाखला काढावा लागतो. किती उत्पन्न आहे, यांचं वार्षिक उत्पन्न एवढं आहे, ह्याच्यापेक्षा कमी आहे, यांची मुलं बसू शकतात, अशा अर्थानं आस्थापना प्रमुखांचा दाखला तुम्हाला काढावा लागणार आहे जर तुमचे पालक नोकरीत असतील तर. पुढचं आहे मागील वर्षाचे, म्हणजे इयत्ता 7वीचे गुण 55% कमी नसावेत. म्हणजे 55% कमी गुण तुमचे असले नाही पाहिजे. जर समजा तुमचा स्कोर 50% वगैरे असेल तर चालणार नाही, हो चालेल, पण मग ST आणि SC आणि ST साठी चालेल. परंतु जर तुम्ही SC आणि ST या कोट्या व्यतिरिक्त कुठल्याही संवर्गातून असाल तर तुमचा मिनिमम स्कोअर 7वीचा 55च्या पेक्षा जास्त पाहिजे. 55 चालणार नाही, 55पेक्षा जास्त मार्क्स आपल्याला असले पाहिजेत. आणि ST आणि SC या 2 गटांसाठी हा जो किमान मर्यादा आहे ती आहे 50%. म्हणजे 50% जरी असतील तरी तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर ह्या आहेत अटी. ह्या अटी तुम्ही सुरुवातीला समजून घ्या. नंतर आता न बसता येणारे विद्यार्थी कोणते, म्हणजे यांना बसूच नाही या परीक्षेला, यांना बसता येणार नाही. तर पहिला मुद्दा आहे, पहिल्यांदा आहे बघा, विनानुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी. आता विनानुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणजे ज्या शाळेला अनुदान नाही, स्वयं अर्थसहाय्यित ज्या शाळा असतात तिथले विद्यार्थी इथं बसू शकत नाहीत. नंतर KVS केंद्रीय विद्यालयातले विद्यार्थी ऑलरेडी केंद्रीय विद्यालयात शिकतात, त्यांना स्कॉलरशिपची काय गरज आहे, ठीक आहे, त्यामुळे त्यांनाही स्कॉलरशिप परीक्षेला बसता येणार नाही. नवोदय विद्यालयातील यांचा ऑलरेडी 5वीत असतानाच नंबर लागलेला आहे, त्यांची सगळी सोय सरकार करतंय, ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार नाहीत. किंवा इतर तुम्ही जर कुठल्या शासकीय सवलतींचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या परीक्षेला बसता येणार नाही. आणि त्याचबरोबर सैनिकी शाळेत असणारे विद्यार्थी सुद्धा, म्हणजे तसं बघायला गेलं तर हे सगळे लाभ घेत आहेत सध्या, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा लाभ घेता येणार आहे का, नाही. म्हणून या विद्यार्थ्यांना या परीक्षेला पुन्हा बसता येणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूयात आता अर्ज करण्याची पद्धत. अर्ज नेमका कसा केला जातो, तर या परीक्षेला अर्ज करण्यासाठी आपल्याला शाळेतूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या शाळेत तुम्हाला फक्त म्हणायचं आहे की सर मला परीक्षेला बसायचं, तुमचे सर सगळं करणार आहेत, तुमचं ऑनलाईन पद्धतीने सर तुमचं फॉर्म भरणार आहेत. आणि अंदाजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये इकडं तिकडं थोडंफार तुमच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखा असतात, ठीक आहे. आता ह्याच्यात पण बघा सरकार तुमची किती काळजी घेते किंवा तुम्हाला किती त्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही नियमित शुल्क, म्हणजे सपोज आपण अंदाजे तारीख पकडू की समजा 1 ऑक्टोबरला फॉर्म भरायला सुरुवात झाली, ठीक आहे, 1 ऑक्टोबर ते तुम्हाला दिले समजा 21 ऑक्टोबर, ठीक आहे. आता या कालावधीत म्हणजे जवळपास 20 दिवसाचा कालावधी, ह्या कालावधी जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला 120 रुपये एवढीच फीस बसणार आहे. पण जर समजा 21 तुम्हाला 21पर्यंत भरता नाही आला तर तुम्ही मग म्हणायचं का की नाही आता माझं मग फॉर्म भरता येणार नाही, आता संपला माझा चान्स गेला, अजिबात नाही. पुन्हा विलंब शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे. आणि मग पुन्हा डेट वाढवून दिली जाते, काय की 22 ते 30 ऑक्टोबर दिली जाते, समजा गृहीत धरा बरं का, हे काय फिक्स नाही आहे, अशी तारीख दिली जाते. आणि त्यावेळेस तुम्हाला 240 रुपये फीस भरावी लागते. पण याच्यातून सुद्धा राहणारे काही विद्यार्थी आपल्याकडे असतात, म्हणजे एवढं 2 तारखा जरी गेल्या तरी माझा फॉर्म भरायचा राहिलाच आहे किंवा कधी टेक्निकल प्रॉब्लेम पण येतो, तर पुन्हा तुम्हाला 360 किंवा 480, म्हणजे शाळेमुळे उशीर झाला आहे का विद्यार्थ्यांमुळे उशीर झाला आहे याच्यावरून. पण माझी खात्री आहे की सगळे विद्यार्थी इथंच फॉर्म भरून टाकतील, ठीक आहे. म्हणजे आपण ते 60,000 कमवायचेत म्हणजे किती पण खर्च करायचेत असं त्याचा अर्थ घ्यायचा
नाही. त्यामुळे आपण पहिल्या नियमित शुल्कातच आपण काय करायचं, आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही जर कंटिन्यू राहत असाल तर 100% तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन, तुम्हाला सुद्धा त्याची माहिती मिळून जाणार आहे. ज्यावेळेस त्याची प्रेस नोट येईल त्यावेळेस 100% आपल्या ग्रुपवरती मी तुमच्याशी त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. ठीक आहे. आता हे झालं अर्ज करण्याच्या, आपण काय बघितलं मागं, अर्ज करण्याची पद्धत. आता बघतोय आपण निवडीच्या अटी. आता इथं मात्र हे जरा समजून घ्या, ह्याच्यात खूप गंमत आहे. आता पात्रता गुण आपण सुरुवातीला बघतोय. पात्रता गुण म्हणजे तुम्ही फक्त पास हा शेरा तुमच्याकडे येणार आहे. फक्त तुम्ही त्या परीक्षेला पास झालात म्हणजे पात्र झालात. ठीक आहे. आता पात्रता गुण जनरल असेल, व्हीजे असेल, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि EWS यांच्यासाठी पात्रता गुण आहेत 40%. आता 180चे 40% तुम्हाला काढावे लागतील, बरोबर आहे. मग 180चे 40% होतात 18 72 गुण, म्हणजे तुम्हाला जर 180 पैकी 72 गुण मिळाले तर तुम्ही पात्र आहात, तुम्ही त्या परीक्षेत पास झालात. लक्षात घ्या, लगेच 60,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. ठीक आहे. तर तुम्ही फक्त काय व्हाल, पात्र व्हाल. म्हणजे तुम्ही नापास ही जी गोष्ट तुमच्या मार्क लिस्टवर येणार होती ती येणार नाही. तुम्ही पास आहात, उत्तीर्ण आहात, तुम्ही सांगू शकता जगाला ओरडून की चला पास तर झालो. दुसरं, SC, ST आणि दिव्यांग हे तीन जर घटक असतील तर यांना पासिंगचे गुण आहेत 32% फक्त. 32% म्हणजे जवळपास 180चे 32% 57.6 काहीतरी होतात. म्हणजे कन्सिडर करा की 58 गुण पडले की ते विद्यार्थी काय झाले, पात्र झाले. फक्त 58 गुण पाडायचे आहेत. कितीपैकी, 180 पैकी. म्हणजे आता एक लक्षात घ्या की आपण इथंच क्लिअर करा की आपण कोणत्या गटात आहेत. तुम्ही जर वरच्या गटात असाल, OBC असाल, NT असाल, कुठले असाल, त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की 40 आपल्याला पात्र व्हायला लागतात. म्हणजे 72 हे आपले फक्त पासिंगचे गुण आहेत. आपल्याला याच्यावर स्कॉलरशिप मिळणार आहे का, तर अजिबात नाही. ठीक आहे. पण जर समजा तुम्ही या गटातच कुठं असाल, समजा तुम्ही जनरलचे विद्यार्थी असाल, ठीक आहे, मराठा कुणबी या गटात असाल, तर एवढे जरी मिळाले ना तरी तुमची 34,800 स्कॉलरशिप आहे, तुम्हाला मिळणार आहे 100%. ठीक आहे. म्हणजे बघा, सारथीच्या माध्यमातून जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं ती स्कॉलरशिप तुमची होणार आहे. ठीक आहे. आणि SC, ST आणि दिव्यांग 32% मार्क पडले की तुमच्या मार्क लिस्टवर पात्र असं येणार आहे. ठीक आहे. आता NMMS धारक विद्यार्थ्याची निवड कशी केली जाते, तर काय केलं जातं, परीक्षा घेतल्यानंतर डायरेक्ट काय केलं जातं, मेरिट लावलं जातं. 180 पडणारे विद्यार्थी आहेत का भाऊ, टोटल आउट ऑफ मार्क पडणार नाही. समजा 171 मार्कचा विद्यार्थी आहे जो महाराष्ट्रात पहिला आहे, त्याला तर 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. हे असंच खाली 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 जात राहणार आहे. आणि मग ज्या किती म्हणजे त्याचा पण कोटा ठरलेला ना, समजा जनरलचे आता गेल्या वर्षीचा 2023-24 सांगतो तुम्हाला मी. 2023-24 मध्ये बघा, जनरल कॅटेगरीसाठी 44-45 म्हणजे 4,445 एवढ्या जागांची एवढे विद्यार्थी निवडायचे होते. किती, 4,445 विद्यार्थी जनरलमधून निवडायचे पैकी. आता ह्याच्यातले लक्षात घ्या, ह्याच्यातले 4% राखीव विद्यार्थी हे कुठले असतात, दिव्यांग विद्यार्थी असतात. ठीक आहे. म्हणजे त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम म्हणा, कानाचा प्रॉब्लेम, असे काही जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते ह्याच 4,445 मधून ते काय होणार आहेत, कटणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर टोटल विद्यार्थी काय केले जातात, निवडले जातात. आणि जे काही हे 4,445 मधले समजा 176 विद्यार्थी सोडून दिले, ठीक आहे, जे काही राहतील ते विद्यार्थी समजा 4,300 आपण गृहीत धरूयात राहिले, तर 4,300 ना हे काय जनरलचे विद्यार्थी आणि हे असेच खाली आलेत. 170 वाला, 169 वाला, 169 वाला अजून एक, अशा पद्धतीनं तुमचे त्या विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, सिलेक्ट केलं जाणार आहे, निवडलं जाणार आहे. जे जास्त मार्कवालेत ना ते विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे असं काही फिक्स पकडू नका की हां 120 पडले की फिक्सच आपल्याला लागते, नाही. कारण 120 पडले, तुम्हाला वाटते की आपण अभ्यास न करता 120 पडले म्हणजे पेपर सोपा होता, मग तिकडे 175 मार्क पाडणारा पण विद्यार्थी असणार आहे, मेरिट वर सरकणार आहे. ठीक आहे. आणि मेरिट हे दरवर्षी वरच सरकतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं अभ्यासाची गती आणि विद्यार्थ्यांची वाढ पण आहे, दरवर्षी विद्यार्थी वाढत आहे ते नेहमीच देणार आहे. त्याच्यामुळं स्कोअर हा मेरिट हे नेहमी वरती जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे 135-130च्या पुढं मार्क पाडण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे, जो तुमच्याकडून शक्य आहे, अवघड नाही.
ठीक आहे. तर प्रत्येक समजा इथं 4445 विद्यार्थी समजा जनरलमधले भरायचे होते, तर 4% राखीव जागा ह्या कोणाच्या असतात? दिव्यांग. म्हणजे ह्याच्यातले 4% विद्यार्थी जे होतं 176, म्हणजे ह्याच्यापैकीच 176 हे सुद्धा काय आहेत? ओपनचेच विद्यार्थी, जनरलचेच विद्यार्थी, फक्त काय आहेत? ते दिव्यांगवाले आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक ह्याचा कोटा ठरलेला आहे आणि त्या कोट्यातून 4% विद्यार्थी हे कुठले? तर दिव्यांग आहेत. राहिलेले विद्यार्थी जनरलचे किंवा त्या गटातले रेग्युलरमधले विद्यार्थी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे झालं विद्यार्थ्याची निवड. नंतर येतोय आपण परीक्षेचं वेळापत्रक. परीक्षा नेमकी कशी घेतली जाते? तर परीक्षा ही साधारणतः दिवाळीनंतरच असते. डिसेंबर महिन्यामध्ये तुमची ही परीक्षा घेण्यात येते. आता हा जरा गोंधळ झाला तर परीक्षेच्या वेळापत्रकाचं कधी ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जरा गोंधळ झाला होता. अगदी मार्चमध्ये एक्झाम आल्यासारखी आली होती, एप्रिलमध्ये माझ्या माहितीच तो. ठीक आहे. पण साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा 100% असते आणि एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात, सॅट आणि मॅट. पहिला जो असतो तो मॅट असतो पेपर 1 आणि सॅट असतो तो पेपर 2. हा पेपर बघा 10:30 ते 12 म्हणजे किती तास झाला? 1.5 तास, म्हणजे 90 मिनिटाचा 90 गुणाचा पेपर आहे. आता ह्याच्यात काय होतं, जर समजा एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर दिव्यांग विद्यार्थ्यासाठी 30 मिनिटं जास्त असतात. 30 मिनिटं काय असतो? जादा वेळ असतो. म्हणजे हा पेपर 12:30पर्यंत सुद्धा काय होतो? चालतो. ठीक आहे. नंतर ब्रेक तुम्हाला 12:30 ते 1:30 इथं पकडूयात. मग 1:30ला पुन्हा काय बसणार तुम्ही आतमध्ये? 1:30 ते 3 पुन्हा दुसरा पेपर सॅटचा, तो सुद्धा 90 गुणाचा आणि त्याच्यात सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्याला 30 मिनिटं जास्त तुम्हाला याच्यामध्ये असतात. बघा, दिव्यांग विद्यार्थ्याला 30 मिनिटाचा कालावधी एक्स्ट्रा असतो त्याच्यामुळं. आणि त्यांचं हे जे आहे पात्रता गुण आहेत ते सुद्धा किती आहेत? फक्त 32% आहेत. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करायला अजिबात मागं पुढं पाहायचं नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे 2 पेपर एकाच दिवशी घेतले जातात. त्याच्यानंतर येऊयात आता मुख्य गोष्टीकडं. अभ्यासक्रम. परीक्षेचं सगळं माहीत झालं, पण अभ्यास मला कुठल्या पुस्तकांचा करायचा हे आता माहीत असणं गरजेचं आहे. तरी बघा, इयत्ता 7वी आणि 8वीवर आधारित अभ्यासक्रमातले प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही 7वीत अभ्यास केलेला असेलच, त्या 7वीला थोडंफार गृहीत धरा. आणि माझं तर असं म्हणणं आहे, मी गणितचं सुद्धा लास्ट इयर बघितलं तर जवळपास 19 प्रश्न हे 8वीचेच आहेत एखादा. आणि जे आपण 8वीला शिकतोय ते 7वीत झालेलं असतं आणि 7वीवर बेस्टच असते ना ते. त्याच्यामुळं ज्यावेळेस 8वीचं आपण शिकतो त्यावेळेस 7वीचं थोडंफार रिव्हिजन होतच असतं. त्याच्यामुळं तुम्ही 7वी आणि 8वी, 7वीचा फक्त नीट अभ्यास करणे आणि 8वीचं पुस्तक चाळून काढणे, त्यातले सगळे प्रश्न मला सोडवता येतात का ह्याच्यावर फोकस करणे, 100% तुमचा स्कोर येणार आहे. तर 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आणि MCQs असतात, बरोबर आहे, बहुपर्यायी प्रश्न ज्याला आपण म्हणतो. प्रत्येकी 90 प्रश्न असणारे 90 गुणाचे 2 पेपर घेतले जातात. आता सांगितल्याप्रमाणे पहिला मॅट आणि दुसरा सॅट. ठीक आहे. आता ह्याच्याबद्दल पण पुढं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. नंतर प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. 1 प्रश्न 1 गुण, 1 चुकला 1 गुण गेला. निगेटिव्ह मेथड नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण जर गोल केलं आणि चुकलं तर मार्क कमी होतात. अजिबात कमी होत नाहीत. जर समजा काही प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही किंवा वेळ खाऊ वाटतंय तर आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे, आपण डायरेक्ट काय करतो, ABCD याच्यापैकी कुठंतरी एका ठिकाणी रंगवायचं, रिकामं सोडायचं नाही. त्याच्यानंतर येऊयात आता अभ्यासक्रम जो मॅथचा आहे. आता मॅथचा अभ्यासक्रम तसं बघायला गेलं तर अजून खोल आहे, पण त्यातले काही घटक मी तुमच्यासमोर देतोय, जसं की अक्षरमाला, वर्णमाला, समसंबंध, कूटप्रश्न, ह्याच्यामध्ये कॅलेंडर येतं, दिशा येते. ठीक आहे. त्यावर तर्क, अनुमान, आकृतीचे पृथक्करण, वेगळ्या आकृत्या, सारख्या आकृत्या, प्रतिमा म्हणजे आरशातल्या, पाण्यातल्या, अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्ही 5वीला स्कॉलरशिप दिली असेल म्हणा किंवा मंथनसारखी परीक्षा देत असाल म्हणा किंवा नवोदय परीक्षा दिली असेल तर त्याच्यात असे प्रश्न झालेले तुमचे, तर याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 जो मॅथचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. आता हे झालं मॅथचं आणि ह्याला किती मार्क आहेत लक्षात घ्या, 90 गुण आहेत आणि प्रश्नसुद्धा किती आहेत, 90च प्रश्न आहेत. म्हणजे 90 प्रश्न तुम्हाला मॅथमधून येणार आहेत ते अशाच प्रकारचे. आता हे त्यातले काही फक्त घटक मी घेतलेत, पण असे बरेचसे घटक तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मॅथच्या पुस्तकात. आता दुसरं जे आहे ते आहे सॅट. आता मॅथ म्हणजे काय ते राहिले सांगायचं, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ठीक आहे. म्हणजे बौद्धिक चाचणी म्हणतो ना आपण, बुद्धिमत्ता चाचणी, तर तीही बुद्धिमत्ता चाचणी. आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे पेपर 2 सॅट. आता हा जो सॅट पेपर आहे ना, हा पेपर विद्यार्थ्यांना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना हा पेपर कशामुळे माहीत नाही, पण
जड जातं, कारण बुद्धिमत्तेत जरा कोडं सोडवल्यासारखं असतं, त्यामुळे ते सोपं जातं. तर सॅटचा जो पेपर आहे तो सॅटचा पेपर आहे 3 विषयांना एकत्र करणारा, ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान आहे, समाजशास्त्र आहे आणि गणित आहे. आता ह्याचं सुद्धा बघा, सामान्य विज्ञान तुम्हाला 35 मार्काला येणार आहे, समाजशास्त्र 35 किती झाले बघा 70 झाले, आणि 70 आणि हे 20 किती झाले 90. म्हणजे गणिताला 20 मार्क आहेत. गणिताला मार्क किती आहेत पहा इथं 20 मार्क तुमच्या गणिताला आहेत. सामान्य विज्ञानाला 35 आहेत. पुन्हा ते विज्ञान 3 भागात विभागले. भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स म्हणतो त्याच्यावरती 11 प्रश्न येणार आहेत, केमिस्ट्री रसायनशास्त्र ज्याच्यावर 11 प्रश्न येणार आहेत, आणि बायोलॉजी जीवशास्त्र त्याच्यावरती 13 प्रश्न येणार आहेत. तुम्ही जर 8वीचं पुस्तक बघितलं तर माझ्या माहितीच तो 19च्या आसपास काहीतरी धडे आहेत विज्ञानात. ठीक आहे, समाजशास्त्रात 30च्या आसपास काहीतरी धडे आहेत आणि ह्याच्यात 17 धडे आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा जवळपास तुम्हाला 70 धड्यांचा अभ्यास करायचा आहे 90 प्रश्नांसाठी. ठीक आहे, मग हाच जर अभ्यास तुम्ही एकदम परफेक्ट केला तर 7वीच्या पुस्तकाकडे जायची तुम्हाला शक्यतो गरज लागणार नाही, कारण 7वीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे गेल्या वर्षी असं मी गृहीत धरतोय. तसंच समाजशास्त्रात जा, इतिहास तुम्हाला 15 मार्काला आहे, नागरिकशास्त्र 5 मार्काला आणि भूगोल पुन्हा 15 30 5 35. म्हणजे आणि गणिताला मात्र फक्त गणितातले जे 17 धडे आहेत ते आणि थोडंफार बेसिक लसाई मसाईवरती बेस्ट असणारे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. अशा पद्धतीनं हा सुद्धा पेपर 90 प्रश्न आणि 90 मार्काचं तुम्हाला असल्याचं दिसून येतं. ठीक आहे, प्रत्येक घटकाचा अभ्यास व्यवस्थित जर केला, पॉईंट्स काढले, समाजशास्त्रात इतिहासात मार्क घेणं सोपं आहे, भूगोलात मार्क घेणं सोपं आहे. ठीक आहे, आणि असंही समजू नका की विज्ञान खूप अवघड आहे वगैरे नाही, त्याच्यात पण भाग केलेत की जीवशास्त्र बऱ्याच विद्यार्थ्यांना सोपं जातं. जे सोपं जातं त्यालाच काय करायचं आपल्याला जास्त शार्प करायचं, अवघड जाते त्याचं रिव्हिजन पुन्हा करायचं, 100% त्यावेळेस आठवणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात आता प्रश्नपत्रिकेचं माध्यम. प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा एकूण 7 माध्यमांमध्ये घेतली जाते. एकूण 7 माध्यम आहेत बघा. मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका उजव्या बाजूला दिलेली असते. काय गंमत आहे बघा, जी प्रश्नपत्रिका असते ती अशी असते समजा. ठीक आहे, तर समजा मराठी माध्यमाची इथं असेल ना तर त्याच्याच उजव्या बाजूला इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका, प्रत्येक वेळेस त्याचंच ट्रान्सलेशन इकडे दिलेलं असतं. तुम्हाला हे सोपं वाटतं इंग्रजीचं तर हे वाचा, मराठीतनं त्याचा अनुवाद पाहायचा असेल तर मराठीतून सुद्धा पाहू शकता. पण जर तुम्ही उर्दू माध्यम निवडलं असेल तर तुम्हाला तिथं मराठी भेटणार आहे का, नाही भेटणार. पण तुमच्या माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यम त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसणार आहे. आता कुठल्या माध्यमातल्या मुलांना परीक्षा देता येते बघा. मराठी ते तर चालणारच आहे, हिंदीच्या विद्यार्थ्यांना उर्दू, गुजराती, तेलुगू, कन्नड आणि शेवटी इंग्रजी या माध्यमातल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. आणि तुम्हाला एक OMR शीट पुरवली जाते ज्याच्यावरती अशा पद्धतीचे 4 गोल असतात, 1 2 3 4, आणि तुम्हाला माहिती आहे उत्तर कोणतं आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करणार आहात, त्यातला गोल करणार आहात. अशा पद्धतीनं गोल करून तुम्हाला पुढे जायचं आहे. 90 प्रश्न सोडवायचे, 1 मिनिटाला 1 प्रश्न अशा पद्धतीने. ठीक आहे, आता परीक्षा स्वरूपाने शुल्क. ठीक आहे, आता परीक्षा स्वरूप काय बघा, तर अर्ज करायला अंदाजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरुवात होते, आपण थोडी चर्चा केलेली आहे. शाळा नोंदणी फीस 200 रुपये ही शाळा भरत असते. ठीक आहे, दर वर्षाची असते ती. त्याच्यानंतर नियमित वेळेत शुल्क जर भरलं तर प्रति विद्यार्थी 120, विलंब करत असाल 240, जर समजा अतिविलंब केला तर 360 किंवा मग 400, ते त्या पद्धतीनं पुढं जात असेल तर 480 एवढं आकारलं जातं. आणि निकाल जो असतो ह्याचा साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा निकाल काय होतो, लागतो. ठीक आहे, तर यावर्षी मला वाटतं 7 फेब्रुवारीला लागला होता, म्हणजे पहिल्याच आठवड्यात लागला होता 23चा निकाल. ठीक आहे, अशा पद्धतीनं त्याचंही सुद्धा ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही जास्त विलंब वगैरे होत नाही. शिष्यवृत्तीचा दर, आता शिष्यवृत्ती किती मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा आपला. NMMS धारक विद्यार्थ्याला पुढील 5 वर्ष दरमहा बघा 5 वर्ष मिळणार आहे. आधी ही 4 वर्षच होती फक्त. ठीक आहे, त्यामुळं 48,000 मिळायचे. आता काय झालं आहे, आता वाढला, 1 वर्ष डायरेक्ट वाढवलं त्यांना. ठीक आहे, म्हणजे 5 वर्ष विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे, 4 वर्ष नाही. तर 5 वर्ष दरमहा 1000 प्रमाणे वर्षाला 12,000, आणि अशी 5 वर्षाची 12 पंचे 60,000 शिष्यवृत्ती तुमच्याकडे मिळणार आहे. आणि ही शिष्यवृत्ती दिवाळीच्या सुट्टीला जाण्याच्या आधीच आपल्या खात्यावर बहुतांशी वेळा येत असते, दिवाळीच्या आसपास येते. म्हणजे आपल्याला मामाकडं दिवाळीला जायची गरज नाही, मामालाच ये म्हणायचं आपण, आपली स्कॉलरशिप मिळाली तर. ठीक आहे, त्यासाठी अभ्यास करावा लागणार आहे. नंतर शिष्यवृत्ती पुढील 5 वर्ष अखंडपणे मिळण्यासाठी प्रत्येक इयत्ता ही एका संधीत उत्तीर्ण होणं
आवश्यक आहे. म्हणजे 9वीला समजा पहिल्या वेळेस फेल झाला तर पुन्हा दुसऱ्या वर्षी बसलाय, मिळणार नाही. म्हणजे तुम्ही तिथं एवढे मार्क मिळवू शकलात म्हणजे तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे म्हणून तुम्हाला, प्रज्ञावंत आहात म्हणून तुम्हाला स्कॉलरशिप देते. मग पुन्हा जर तुम्ही एका संधीचे 2 संधी केल्या, 3 संधी केल्या तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. आणि एकदा खंड तुटला, अखंडपणा संपला, त्याचा खंड पडला की संपला विषय, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पुन्हा सातत्यानं 12वीपर्यंत अभ्यासू वृत्तीनं अभ्यास करतच राहायचे. इयत्ता 9वी व 11वीमध्ये किमान गुण 55% तुम्हाला पडले पाहिजेत. 55% मार्क पडले तर तुम्हाला स्कॉलरशिप येणार आहे. म्हणजे तिथून पुढे तुम्हाला अभ्यासात राहायचं आहे, लक्षात घ्या. आणि SC ST साठी हेच किती आहे, 50%. म्हणजे 9वीला जर 50%पेक्षा कमी मार्क आले तर तुम्ही जरी 8वीला स्कॉलरशिप मिळवली NMMSची तरी तुमच्या ती खात्यावर वर्ग होणार नाही. का? कारण 9वीत तुम्ही सिद्ध केलं आहे की मी काही तेवढा हुशार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची हुशारी टिकवायची 12वीपर्यंत. इयत्ता 10वीमध्ये किमान 60% गुण मिळणं आवश्यक आहे. 10वीला सुद्धा तुम्हाला जर 60% गुण असतील तर स्कॉलरशिप तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे. SC ST साठी तेच 55%ची अट तुम्हाला दिलेली आहे. आता हे झालं जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत आहे, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या गटात येत आहे आणि तुम्ही तिथं हुकलायत, तुम्हाला तिथली स्कॉलरशिप मिळालेली नाही. 1 मार्कानं हुकला, 2 मार्कानं हुकला, पात्र तर आहात तुम्ही, पण तुम्हाला काय झालं, तुम्हाला NMMSची केंद्राची स्कॉलरशिप मिळाली नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण ते विद्यार्थी कुठल्या संवर्गातले असले पाहिजेत, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा. तर त्या विद्यार्थ्यांना इथं संधी आहे बघा. NMMS परीक्षेत पात्र म्हणजे 40% गुण, म्हणजेच किती, 72 गुण 180 पैकी. या विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था पुणे सारथी ही संस्था पाहते. तर या संस्थेकडून तुम्हाला या मुलांना 4 वर्ष, बघा ती 5 वर्ष, ही 4 वर्ष प्रतिवर्ष 9,600 म्हणजे दरमहा येते तुम्हाला 800 रुपये महिना. ठीक आहे. तर एकूण 38,400 एवढी स्कॉलरशिप तुम्हाला ही संस्था देते. कोणती? सारथी शिष्यवृत्ती ही जी संस्था आहे ही तुम्हाला काय करणार आहे, स्कॉलरशिप देणार आहे. पण कधीही जर समजा तुम्ही पात्र आहात, 40% जरी मार्क पडले ना मराठा संवर्गातील मुलांना, 40% मार्क पडले फक्त ओपनमधले, 40% मार्क पडले तरीसुद्धा तुम्हाला 38,400 रुपये मिळणार आहेत. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या गटातील विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप दिली जाते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे सर, आता सगळी मनाची तयारी केली, आम्ही परीक्षा देणार आहेत आणि 100% केंद्रातनंच पैसे घेणार आहेत. ठीक आहे, राज्यावर अजिबात भर देणार किंवा राज्यावर अजिबात भार आमचं पडणार नाही, आम्ही केंद्रात, आम्हाला जरा थोडंसं जास्त पैसे मिळवायचे, तर हे करायचं आहे. पण आता आम्हाला पुस्तकं कोणती वापरायची? तर माझा तर असा सल्ला असेल तुम्हाला मित्रांनो की आपल्याला जी पाठ्यपुस्तकं दिलीत ना त्या पाठ्यपुस्तकाची अशी चाळणी करा, त्यातला मुद्दा मुद्दा क्लिअर करा, जमते तेवढ्या नोट्स काढा. ठीक आहे. जसं सण सणावळ्या तुम्हाला इतिहासामध्ये जर शिरलात तर सण सणावळ्या ज्या आहेत त्या सगळ्या सण सणावळ्या काय असल्या पाहिजे, तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. गणितात गेलात, गणितातले सूत्रांचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधीच्या वर्षीच्या जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत की नाही, जुन्या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे 2015 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका काढून घ्या. आणि ह्या कुणाला मागायची गरज नाही, काही नाही, वेबसाईटवर जा, आपल्या ज्या MSCची जी वेबसाईट आहे स्कॉलरशिपची त्याच्यावर जा, तुम्हाला सगळ्या स्कॉलरशिपच्या त्याचबरोबर NMMSच्या प्रश्नपत्रिका तिथं भेटणार आहेत. त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि त्या प्रश्नपत्रिका पुन्हा बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की प्रश्न नेमके कुठल्या प्रकारचे कसे फिरवून विचारले जातात. तुमच्या मनात कुठलाच डाऊट राहणार नाही आणि त्या दृष्टीनं अभ्यासाला सुरुवात करा. खरं सांगतो मित्रांनो, स्कॉलरशिप तसं बघायला गेलं तर थोडीशी अवघड आहे, शिष्यवृत्ती परीक्षा. ठीक आहे, 8वीची. पण जर NMMSचा अभ्यास जर केला तर ही परीक्षा अत्यंत सोपी आहे, कमी कष्टात तुम्हाला जास्त लाभ मिळवून देणारी परीक्षा आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्या, आपल्या आईवडिलांच्या डोक्यावरचा भार पण कमी करायची संधी आहे आणि उद्या आपण स्वतः शिकून काहीतरी मी करू शकलो, माझ्या स्वतःच्या हिमतीवर करू शकलो, हे बोलण्याची सुद्धा ताकद तुम्हाला ही स्कॉलरशिप देणार आहे. आता गेल्या वर्षीची थोडीशी एक आकडेवारी बघूयात, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल किंवा आपल्याला कुठं राहायचं आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी 2023-24ची आकडेवारी पाहिजे. काय म्हणते बघा, ही अर्ज भरलेले विद्यार्थी किती आहेत पहा, 2,66,000. आपण 352 सोडून देऊया, 2,66,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. उपस्थित किती येतं, 2,60,000. म्हणजे अंदाजे 6,000 विद्यार्थी काय येतं, अनुपस्थित, गेलेच नाहीत ते.
विसरले, त्यांच्या लक्षात नाही परीक्षा आहे म्हणून, सकाळी उठणंच झालं नाही, एखादा आजारी होता, गाडी पंक्चर झाली जाताना, पडला गाडीवरनं, सायकलवरनं आपटला, काही कारण असतील, 5,000 विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकले नाहीत. बघा 2,60,000 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत, ठीक आहे, त्या दिवशी उपस्थित आहेत. पैकी 1,01,85 उत्तीर्ण आहेत. म्हणजे बघा 1,60,000 विद्यार्थी जवळपास काय आहेत, अनुत्तीर्ण आहेत, म्हणजे अपात्र आहेत. म्हणजे अपात्र म्हणजे कळतंय का, त्यांना 40% गुणही मिळले नाहीत. असे विद्यार्थी किती आहेत, 1,60,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे जवळपास अंदाजे आकडा हा 60% जातो. म्हणजे 40%च विद्यार्थी पास झालेत, 60% विद्यार्थी फेल आहेत. 40% विद्यार्थी पास, 60% विद्यार्थी काय आहेत, फेल आहेत. हा आपल्या महाराष्ट्राचा आकडा आहे दुर्दैवानं. त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल. असंही समजू नका की हां आज 60,000 सांगितलं आहे सरनं, आज 60,000 आता उद्या खिशातच आहेत आपल्या. अजिबात नाही, अभ्यास करावा लागेल. रद्द झालेले 75, म्हणजे कोणाचा डबल फॉर्म भरला गेला, कोणाचा फोटोचा प्रॉब्लेम झाला वगैरे वगैरे, असे प्रॉब्लेमसुद्धा असतात. ठीक आहे, आपल्या डोक्यात एकच ठेवा. आता हे जे खालचं आहे ना, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सॉरी. आता जनरलमध्ये बघा गेल्या वर्षी किती विद्यार्थी महाराष्ट्रातून भरले गेलेत, 4,445 विद्यार्थी. म्हणजे तुम्ही जनरलचे असाल तर 4,445. आपण गृहीत धरा की आपल्याला महाराष्ट्राच्या पहिल्या 4,000 जायचे. जर तुम्ही 4,000 गेलात तर तुम्ही 60,000 झालात. ठीक आहे. SCचे विद्यार्थी 1,515 म्हणजे 1,515 विद्यार्थी गेल्या वर्षी काय झालेत, NMMS धारक झालेत, त्यांना NMMS स्कॉलरशिप मिळाली. लक्षात घ्या, याच्यातच 4% पण आहेत बरं का. कुठले दिव्यांग विद्यार्थी जे आहेत ना, याच्यातच 4% विद्यार्थी हे दिव्यांग आहेत. 4% आकडा तुम्हाला सांगितला आहे मगाशी. तर अशा पद्धतीनं VJ घ्या, ST घ्या, त्यांचा आकडा तुमच्या लक्षात आला असेल. मग तुम्ही लक्षात घ्या की आपण ह्याच्यापैकी कोणत्या संवर्गातले आहोत. मग ह्याच्यातल्या कोणत्या संवर्गातले आहोत, तर ह्याच्यात किती जागा गेल्या वर्षी भरलेत. OBCच्या बघा 2,219 जागा आहेत. म्हणजे 2,219 मुलं गेल्या वर्षी NMMS धारक झालेत. NTDमध्ये 233 मुलं NMMS धारक झालेत. आपल्याला तो आकडा गाठायचा आहे. बघा टोटल किती झाली, 11,642. आपण पहिल्या दुसऱ्या पेजवर बघितलं होतं महाराष्ट्राचा कोटा कितीचा आहे, 11,682. सॉरी, एवढा कोटा आपल्याला महाराष्ट्राला मिळालेला आहे. याही वर्षी तोच राहील, तोच असणार आहे, तो फिक्स असणार आहे. जिल्ह्याचा कोटा बदलू शकतो, पण हा महाराष्ट्राचा फिक्स कोटा आहे. मग आपल्याला त्या आकडेवारीत जाण्यासाठी आपल्या सगळ्यांनी जर विचार केला तर हे समजणारं आहे, तुम्हाला सहज लक्षात सुद्धा आलेलं असेल. तर ह्या दृष्टीनं अभ्यासाला लागा मित्रांनो. स्कॉलरशिप तुमचीच आहे, कुठेही जाणार नाही स्कॉलरशिप. ठीक आहे. आणि आणखीन एकदा विनंती करतो की तुम्हाला या परीक्षेबद्दलच्या सगळ्या पाठांचं, सगळ्या विषयांचं जे विश्लेषण आहे किंवा त्याचं जे काही धडे आहेत किंवा त्याच्यावरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. त्यांनाही ह्या गोष्टी समजून सांगा. त्यांनाही म्हणा बस, कारण 40% मार्क पाडणं तेवढं अवघड नाही. ठीक आहे. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आणि चॅनलवर नवीन असेल तर पुन्हा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.